नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, धोंडा या पाठात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 19वा अभ्यासणार आहोत आणि या धड्याचा हा सेशन क्रमांक 3 आहे। या धड्यामध्ये आपण पाहिले की राजूला जो काही नवीन प्रकारचा दगड अर्थात धोंडा सापडला होता, त्याच्या प्रखर तेज प्रकाशामुळे आजूबाजूच्या सजीवांवरती त्याचा परिणाम होताना दिसत होता आणि राजूच्या हे लक्षात आलं होतं। पाहूया आता राजू पुढे त्या धोंड्याचं काय करतो किंवा धोंड्याबद्दल तो काय अजून जाणून घेतो। प्रत्यक्ष पाठाच्या परिच्छेदांमधून आपण समजून घेऊया। हे सर्व राजूच्या आकलना पलीकडचं होतं। आकलन पलीकडचं म्हणजे बुद्धी पलीकडचं, त्याला काही समजत नव्हतं, उमजत नव्हतं त्याला। प्रखर प्रकाश फेकणाऱ्या धोंड्याकडे राजू जास्त काळ पाहू शकला नाही। त्याने आपली नजर दुसरीकडे वळवली। क्षणानंतर डोळे उघडून त्याने लख्ख प्रकाशात पुन्हा त्या प्रकाशमय धोंड्याकडे पाहिलं। प्रकाशमय धोंड्याची हालचाल पाहून तो शहारला। धोंडा वेडावाकडा होऊ लागला। त्याच्यापासून दुसऱ्या एका लहान धोंड्याची निर्मिती पाहून तर राजू घाबरला। आता बघा, जेव्हापासून राजूने तो धोंडा घरात आणला होता तेव्हापासून त्याला त्या धोंड्याच्या बाबतीत चित्रविचित्र प्रसंग पाहायला मिळत होता। पहिला प्रसंग म्हणजे त्याने पाहिला होता की ड्रॉवरमध्ये त्याने त्या दगडाबरोबर त्या धोंड्याबरोबर इतर दगडही ठेवली होती, पण ती आता दिसेनाशी झाली होती आणि त्या धोंडाचा आकार पहिल्यापेक्षा वाढला होता आणि तो वजनाने पण वाढला होता। नंतर त्याला आलेला अनुभव म्हणजे लख्ख त्याचा प्रकाश पूर्ण घरभर पसरला होता आणि ह्या लख्ख प्रकाशामध्ये त्याचे आई वडील गाढ झोपी गेले होते। हा आश्चर्यजनक बदल त्याने पाहिलेला होता आणि नंतर आता त्याने पाहिलं ते काय की ह्या प्रकाशमय धोंड्याची त्याला हालचाल होताना दिसल्या आणि तो अजून सुद्धा बघतो त्या लख्ख प्रकाशामध्ये। पुन्हा तो प्रकाशमय धोंड्याकडे जेव्हा पाहतो तेव्हा त्या धोंड्याची हालचाल पाहून राजू थोडा घाबरला, शहारला आणि तो हालचाल तर होतच होती आणि तो वेडावाकडा सुद्धा होताना राजूला दिसला। आणि अजून एक गोष्ट म्हणजे त्या धोंड्यापासून अजून एक लहान धोंड्याची निर्मिती झालेली होती आणि जेव्हा हे राजूने पाहिलं तेव्हा मात्र आता राजू खरोखरच ह्या सगळ्या चित्रविचित्र अशा प्रकाराने घाबरला होता। या घाबरलेल्या अवस्थेतच राजू विचार करतो, दगडापासून दगड की एका दगडापासून दुसरा छोटा दगड कसं काय तयार होऊ शकतो? आणि त्याला आता काही सुचत नव्हतं। नुकत्याच जन्मलेल्या त्या लहान धोंड्याची हालचाल पाहून राजूला भीती मिश्रित गंमत वाटली। आता बघा, ज्या पहिला जो धोंडा होता त्याच्यापासून एक छोटा नवीन धोंडा तयार झालेला होता आणि त्या छोट्या लहान धोंड्याची सुद्धा हालचाल राजूने पाहिली। सुरुवातीला त्याला भीती वाटली, पण आता त्याला ती गंमत वाटत होती आणि ही अशी भीती मिश्रित गंमत तो राजू पाहत होता। छोट्या धोंड्याला स्पर्श करण्याचा मोह त्याला झाला, पण तो त्याने टाळला। दोन प्रकाशमय धोंडे त्याला आता स्पष्ट दिसत होते। धोंड्यांचा प्रकाश हळूहळू लुप्त होऊ लागला तसा राजूच्या मेंदूवर झोपेचा अंमल चढू लागला। आता बघा, हे वेगवेगळे प्रसंग त्या धोंड्याच्या बाबतीत राजूला जाणवत होते आणि ते बघून त्याला सुरुवातीला भीती पण वाटली आणि नंतर गंमत पण वाटली। आता जे काही जे धोंडे त्याने दुसरा धोंडा पण नवीन पाहिला होता त्याची पण हालचाल पाहून थोडं त्याला आश्चर्य वाटलं। त्याला त्या धोंड्याला स्पर्श करण्याचा मोह त्याला झाला, पण त्याने त्यावेळेस त्याला स्पर्श नाही केले। आणि आता बघा, रात्रीचा अंधार सरत चालला होता आणि प्रकाश उजेड होत होता, त्याप्रमाणेच त्या धोंड्यांचा प्रकाश सुद्धा आता कमी होत झाला होता आणि आता त्या धोंड्यांचा प्रकाश पूर्ण समाप्त झाला होता, लुप्त होणे, गायब होणे। आणि जसं तो दोन्ही ते धोंडे हळूहळू त्यांचा प्रकाश संपला तसं तसं राजूच्या मेंदीवर झोपेचा अंमल चढू लागला आणि त्या प्रकाश किरणांचा लहरींचा धोंड्यांच्या प्रकाश लहरींचा असर जे इतर सजीवांवर किंवा राजूच्या आईवडिलांवर झाला होता त्यावेळेस राजूवर झालेला नव्हता, पण जसं जसं त्या धोंड्यांचा प्रकाश ओसरला तसं तसं त्या राजूच्या मेंदीवर झोपेचा अंमल चढू लागला होता, म्हणजे त्याला आता झोप येऊ लागली होती। सकाळी उठताच रात्रीचा स्वप्नवत प्रसंग राजूला आठवला। तसाच वेगाने तो टेबलाकडे धावला
आत एक लहान व दुसरा मोठा धोंडा पाहून त्याचं हृदय धडधडलं. आता बघा, रात्री त्याने जे पाहिलं होतं ते खरोखर स्वप्न होतं का वास्तव्य होतं याचा भ्रम त्याला होत होता. आणि म्हणून तो सकाळी जशी त्याला जागली तसाच तो रात्रीचा स्वप्नवत प्रसंग आठवला आणि तो तसाच धावत धावत त्या टेबलाकडे गेला. टेबलाच्या आत त्याने तर पाहिला तर त्याच्यामध्ये त्याला 2 धोंडे दिसले, लहान आणि मोठा. नवीन जो मोठा आणि त्याच्याबरोबर जो लहान नवीन धोंडा तयार झाला होता तो दोन्ही धोंडे त्याला दिसले आणि ते दोन्ही धोंड्यांना पाहून त्याचं हृदय धडधडलं. तो घाबरला. रात्री आपण जे काही पाहिलं ते खरंच असल्याची त्याची खात्री पटली. दोन्ही धोंडे त्यानं खिशात टाकले. आता त्याला असं वाटलं की कदाचित त्याला भास झाला असेल, भ्रम झाला असेल किंवा तो स्वप्न पाहत असेल. पण जेव्हा त्याने खात्री करून घेतली तेव्हा त्याला निश्चित झालं की त्याने जे रात्री पाहिलं होतं ते खरोखर घडलेलं होतं. आणि म्हणून त्याने दोन्ही धोंडे घेतले, खिशात टाकले आणि तो निघून गेला. राजू शांतपणे आपली तयारी करून शाळेत निघून गेला. शाळेत येताच राजूनं शिक्षकांना, मित्रांना त्या धोंड्याविषयी सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा हा नेहमीचाच विचित्रपणा असेल म्हणून त्यांनी टाळलं. तो निराश झाला. कोणीच ऐकत नाही म्हटल्यावर त्याची जास्तच घालमेल होऊ लागली आणि तो अस्वस्थ झाला. आता बघा, राजू ह्या सगळ्या प्रसंगाने थोडा घाबरला होता आणि त्यामुळे तो शांत झाला होता. शांततेने त्याची सगळी शाळेची तयारी केली आणि तसंच ते धोंडे खिशात घेऊन शाळेमध्ये गेला. शाळेत गेल्यावरती लगेच राजूने त्याच्या शिक्षकांना आणि मित्रांना त्या धोंड्याविषयी भरपूर सगळ्या वास्तविक गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला. पण राजू नेहमीच असे काही ना काही विचित्र प्रसंग वर्गामध्ये करत होता. त्यामुळे त्याच्या आत्ताच्या ह्या विचित्र खरोखरच्या प्रसंगाबद्दल शाळेतील शिक्षक आणि इतर मित्र थोडे संशयित भावनेने त्याच्याकडे पाहतात आणि नेहमीप्रमाणेच तो विचित्रपणाने वागत असेल म्हणून त्याच्या त्या गोष्टीकडे ते टाळाटाळ करतात. आणि ह्यामुळे राजू निराश होतो. कोणीच त्याचं ऐकत नाही म्हटल्यावर त्याच्या मनाची अजून घालमेल होते आणि तो त्याच्यामुळे अस्वस्थ होतो. त्याच दिवशी शाळेत विज्ञान मंडळातर्फे प्रसिद्ध विज्ञान कथाकार श्री अनिल घोटे यांचं व्याख्यान होतं. त्यांनी अंतराळासोबतच परग्रहावरील जीवसृष्टी संबंधीची कथा सांगितली. आता ज्या रात्री राजू बरोबर हा प्रसंग झाला होता त्याच्या दुसऱ्या दिवशी शाळेमध्ये शिक्षकांना सांगायचा प्रयत्न केला, पण कोणीच त्याच्या ह्या गोष्टीवरती विश्वास ठेवत नव्हता. आणि आता ही गोष्ट काय करावी, कशी सांगावी, ह्याच्यात काय तथ्य आहे, ह्या सगळ्या गोष्टी तो विचार करत असतानाच त्याच दिवशी त्याच्या शाळेमध्ये काय झालेलं होतं, प्रसिद्ध विज्ञान कथाकार श्री अनिल घोटे यांचं विज्ञान मंडळातर्फे त्यांच्या शाळेमध्ये व्याख्यान होते. आणि त्या व्याख्यानामध्ये अनिल घोटे यांनी अंतराळासोबत म्हणजेच अवकाशामध्ये परग्रहावरील जीवसृष्टी संबंधी कथा त्या शाळेतील विद्यार्थ्यांना सांगितले. आणि त्यावेळेस राजूने त्यांची ही कथा बारकाईने ऐकली, म्हणजे कान देऊन ऐकली. त्यानंतर राजूचा संपूर्ण दिवस अस्वस्थतेत गेला. त्यातच त्याने एक ठाम निश्चय केला. राजूच्या ठाम निश्चयाला त्याच्या बाबांचाही पाठिंबा मिळाला. आता बघा, जेव्हा त्याने शाळेत विज्ञान व्याख्यानामध्ये ती कथा ऐकली, ती ऐकल्यानंतर तो त्या दिवशी पूर्ण अस्वस्थ झाला आणि घरी जाऊन त्याने त्याच्या वडिलांना त्या विशिष्ट प्रकारच्या धोंड्याबद्दल घडलेली प्रसंग सगळा सांगितला. आणि त्याने एक विशिष्ट प्रकारचा ठाम असा निश्चय केला आणि त्याच्यात त्याच्या वडिलांनी पण त्याला मदत केली, पाठिंबा दिला. राजूच्या शाळेतील पाटील सरांनी राजू व त्याच्या बाबांना प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल घोटे यांच्याकडे नेले. मग त्याचे वडील राजू आणि त्याचे बाबा राजूच्या शाळेतील पाटील सरांकडे जातात. त्यांना सगळं हे प्रसंग सांगतात, ती घटना सांगतात आणि मग पाटील सरांना सुद्धा वडिलांनी मदत केल्यामुळे त्यांच्यावरती विश्वास बसतो. आणि मग पाटील सर राजूला आणि त्याच्या वडिलांना प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल घोटे यांच्याकडे घेऊन जातात. त्यानंतर काही दिवसांनी डॉक्टर अनिल घोटे यांच्या समवेत त्यांचे शास्त्रज्ञ मित्र डॉक्टर कसबे व डॉक्टर पंडित हे राजूच्या शाळेत आले. आता बघा, जेव्हा डॉक्टर अनिल घोटे यांना राजू, त्याचे वडील आणि पाटील सर जाऊन भेटतात, ते धोंडे तिकडे ते डॉक्टर अनिल घोटे यांच्याकडे ठेवून येतात. आणि त्यानंतर मग काही दिवसानंतर डॉक्टर अनिल घोटे राजूच्या शाळेत अजून 2 शास्त्रज्ञ मित्र डॉक्टर कसबे आणि डॉक्टर पंडित यांना शाळेत घेऊन येतात. पाटील सरांनी शाळेतील सर्व मुलांना पाहुण्यांची ओळख करून दिली.
श्री घोटे बोलू लागले, राजू अतिशय चलाख, चाणाक्ष व हुशार मुलगा आहे. कुठल्याही गोष्टीचा पाठपुरावा करण्याची त्याची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. कुतूहलापोटी जमवलेल्या धोंड्याविषयी सांगण्यासाठी राजू 6 दिवसापूर्वी त्याच्या बाबांबरोबर माझ्याकडे आला होता. त्याच्या हातात धोंडे पाहून मलाही प्रथम त्याच्याविषयी शंका आली, पण पुढे धोंड्यांविषयीचा अनुभव त्याने माझ्याजवळ सांगितला. त्यानं मी शहारलो. त्याच रात्री आम्ही प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर कसबे व डॉक्टर पंडित यांच्याकडे गेलो. डॉक्टर घोटेंनी डॉक्टर द्वैनकडे म्हणजे ह्या दोन्ही डॉक्टरांकडे कटाक्ष टाकला, म्हणजे त्यांच्याकडे पाहिलं आणि पुढचा प्रसंग तुम्हीच सांगा असा निर्देश करत डॉक्टर घोटे थांबले. डॉक्टर कसबे सांगू लागले, राजूने सांगितलेल्या अनुभवानं आम्हीही सरकलो. आता बघा, जवळजवळ 6 दिवसाच्या कालावधीनंतर डॉक्टर घोटे हे 2 अजून शास्त्रज्ञ मित्रांना घेऊन शाळेमध्ये येतात आणि त्यांनी ह्या 6 दिवसामध्ये काय केलेलं आहे याचं इत्थंभूत माहिती ते शाळेमध्ये येऊन सगळ्यांना सांगतात. सुरुवातीला जेव्हा डॉक्टर घोटे सांगतात की सुरुवातीला जेव्हा राजू त्याच्या वडिलांबरोबर मला येऊन भेटले तेव्हा राजूने ज्या काही गोष्टी मला सांगितल्या त्या ऐकून मला मी शहारलो, घाबरलो. कारण की हे जी गोष्ट त्याने सांगितली होती ती अगदीच नजरअंदाज करण्यासारखी गोष्ट नव्हती. आणि मग नंतर राजू आणि त्याचे वडील गेल्यानंतर त्या धोंड्याविषयीची कल्पना डॉक्टर घोटे यांनी त्या 2 शास्त्रज्ञांना सांगितले होते आणि त्यानंतर त्यांनी 6 दिवसामध्ये जो काय अनुभव त्या दगडाविषयी किंवा त्या धोंड्याविषयी घेतला होता त्या आता डॉक्टर कसबे सांगत आहेत. डॉक्टर कसबे सांगू लागले की राजूने सांगितलेल्या अनुभवाने आम्ही चरकलो. आमच्या समोरच ते 2 धोंडे त्याने ठेवले होते. त्याच रात्री आम्ही संशोधनाला सुरुवात केली. हा तुमचा छोटा राजूही आमच्याबरोबर होता. आता बघा, हे जे काही संशोधन त्या शास्त्रज्ञांनी केले होते, सुरुवातीला राजूची ह्या सगळ्या गोष्टी ऐकून ते थोडे घाबरले. कारण की ही धोंड्यांविषयीची जी काही गोष्ट त्यांनी सांगितलं होता, जो काय अनुभव राजूने सांगितला होता, हा दुर्लक्ष करण्यासारखा गोष्ट नव्हती. याच्यामध्ये नक्कीच काहीतरी धोका आहे असं त्या दोन्ही शास्त्रज्ञांना वाटत होतं. म्हणून त्या रात्रीच त्या सगळ्या 3 शास्त्रज्ञांनी मिळून त्या धोंड्यांवरती शोधकार्य करायची सुरुवात केली. आणि ह्या संशोधनाच्या वेळेस छोटा राजूही त्यांच्याबरोबर होता. त्या धोंड्यातून आम्हाला धक्कादायक माहिती मिळाली. हे धोंडे दूरवर असलेल्या परग्रहावरील सजीव होते. आता बघा, शास्त्रज्ञ आपल्याला काय सांगत आहे की हे जे धोंडे होते ते दिसायला आपल्याला निर्जीव वाटत होते, पण ते वास्तविक कोण होते की परग्रहावरील दुसऱ्या ग्रहावरील सजीव प्राणी होते. आणि ते धोंड्यांचा रूप त्यांनी म्हणजे त्यांचा आकार जो होता तो धोंड्यांप्रमाणे होता, पण वास्तविक बघता ते निर्जीव नव्हते तर ते सजीव होते. आणि ते कुठून आलेले होते? परग्रहावरून आलेले होते. आणि आपल्यापेक्षा कित्येक पटीने ते बुद्धिमान असे आहेत. असेच धोंडे अमेरिकेच्या एका प्रांतात सापडल्याची नुकतीच बातमी आली आहे. या धोंड्यांमध्ये पृथ्वीवरील सजीवांबरोबरच निर्जीव वस्तू गिळंकृत करण्याची क्षमता होती. आता बघा, इथे आपल्याला शास्त्रज्ञांनी जो संशोधन केलं त्याच्यामध्ये काय सांगितलेलं की ह्या धोंड्यांमध्ये पृथ्वीवरील सजीवांबरोबरच निर्जीव वस्तू गिळंकृत करण्याची क्षमता होती. आता इथे मी तुम्हाला सांगते की जेव्हा राजूने त्या रात्री वडिलांनी फेकलेले दगड गोळा करून जेव्हा त्याने ड्रॉवरमध्ये ठेवले होते, ते ह्या धोंड्याबरोबर त्याने अजून 3-4 धोंडे ठेवले होते. ते धोंडे अचानक गायब झालेले नव्हते. तर ह्या परग्रहावरील जे धोंड्यांचा आकारामध्ये जे काही सजीव होते त्यांनी ते काय केलेले होते, ते निर्जीव दगड गिळंकृत केलेले होते. आणि ते गिळंकृत केल्यामुळे त्यांचा आकार वाढला होता, त्यांचं वजन सुद्धा वाढलं होतं. तर तीच गोष्ट इथे आपल्याला हे शास्त्रज्ञ सांगत आहे की धोंड्यांमध्ये पृथ्वीवरील सजीवांबरोबरच निर्जीव वस्तू ही गिळंकृत करण्याची क्षमता होती, अगदी दगड सुद्धा. त्यानंच त्यांचा उदरनिर्वाह होत होता. तर म्हणजे आतापर्यंत ते जिथे कुठे पडलेले होते तर आजूबाजूची निर्जीव वस्तू खाऊन ते त्यांचे पोट भरत होते. उदरनिर्वाह होणे, पोट भरणे. प्रजनन क्षमता वाढवून त्यांच्यापासून दुसऱ्या धोंड्यांची निर्मिती होऊ लागली होती. बघा, आता ज्याबरोबर त्यांचं पोट भरत होतं त्याचबरोबर त्यांच्यामध्ये अजून प्रजनन क्षमता ही वाढली होती. प्रजनन क्षमता म्हणजे आपल्यासारखाच एखादा प्राणी किंवा एखादी वस्तू निर्माण करणे किंवा एखाद्या प्राणीला जन्म देणे. तर मग त्या
बघा राजूने पण पाहिलं होतं की त्याच्यासारखाच अजून एक छोटा दगड त्याने तयार केला होता, धोंडा तयार केला होता. म्हणजेच त्यांच्यामध्ये प्रजनन क्षमता वाढली होती आणि दुसऱ्या धोंड्यांची निर्मिती पण त्याने करून दिलेली होती. राजूने हे शोधलं नसतं तर काही वर्षातच मानवाचं उच्चाटन झाल्याखेरीज राहिलं नसतं. बघा आता किती ही आश्चर्यजनक गोष्ट होती की त्यावेळेस राजूने ह्या सगळ्या गोष्टींची निरीक्षण केली नसते तर शास्त्रज्ञांच्या अनुषंगाने किंवा शास्त्रज्ञाने जे संशोधन लावलं होतं त्याचा निष्कर्ष असा होता की ह्या काही वर्षानंतरच ह्या धोंड्यांनी पूर्ण सजीव सृष्टी, पूर्ण मानवांची सृष्टी नष्ट केली असती. त्यासाठीच धोंड्यांचा नायनाट करणं आवश्यक होतं. जर त्यावेळेस त्या धोंड्यांना नष्ट केलं नसतं तर त्या धोंड्यांनीच पूर्ण मानवसृष्टी नष्ट केली असती. त्यात आम्ही यशस्वी झालो आणि या सर्वांचं श्रेय राजूलाच आहे. त्यामुळे पृथ्वीवरील अरिष्ट टळलेलं आहे. मग बघा इथे राजूने जे काही कार्य केलेलं होतं त्यामुळे मानवसृष्टी वाचलेली होती आणि त्यामुळेच ते संशोधक सांगत आहेत की राजूने जे कार्य केलेलं आहे त्याच्यामुळेच आम्ही त्या धोंड्यांचा नायनाट करू शकलो आणि ह्या पृथ्वीवरील मानव संस्कृतीला जे काही संकटांचा सामना करावा लागणार होता ते अरिष्ट, ते संकट आता टळलेलं आहे. तर या सगळ्यांचं श्रेय कोणाला जातं? राजूच्या चाणाक्ष बुद्धीला आणि राजू सारख्या जिज्ञासू वृत्तीवाल्या मुलाला. तर ह्या सगळ्यांचं श्रेय राजूला जातं. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे ही एक विज्ञान कथा आहे, परंतु ही काल्पनिक अशी कथा आहे. ही कथा तुमची इथे संपलेली आहे, परंतु पाठाचा अभ्यास स्वाध्याय आपल्याला सोडून घ्यायचा आहे आणि त्याचा अभ्यास आपण पाठाच्या पुढील भागामध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.